लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा धनगर समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा, समाज मेळावा आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून धनगर समाजाची संघटन शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि एकजूट यांचे भव्य दर्शन घडले। आग्रा रोडवरील पुरातन खंडेराव मंदिर येथून शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ झाला। लहान बालकांनी साकारलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा आणि अश्वरथावर विराजमान करण्यात आलेली अहिल्यादेवींचा भव्य पुतळा हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले। ढोल ताशांचा गजर, जयघोष आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत ही शोभायात्रा आग्रा रोड मार्गे टॉवर बगीचा येथे पोहोचली। संपूर्ण मार्गावर समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला भव्यतेची किनार दिली। शोभायात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील विविध उपवर्गातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरली। टॉवर बगीचा येथे आयोजित समाज मेळाव्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। हॅट्रिक नगरसेवक बंटी उर्फ अमोल मासुळे, छोटू भाऊ थोरात, नवनिर्वाचित नगरसेवक निलेश नेमाणे, माजी नगरसेविका वंदनाताई थोरात, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट निलेश मासुळे आणि ज्येष्ठ पत्रकार मनोज गर्दे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श समाजाने जपावा असे आवाहन केले। समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वात मोठी प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। युवकांनी स्पर्धा परीक्षा, शासकीय सेवा, प्रशासकीय क्षेत्र तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचे नाव उंचावावे असे आवाहन वक्त्यांनी केले। विशेषतः केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उच्च पदावर कार्यरत असलेले निलेश मासुळे यांचा आदर्श घेऊन युवकांनी ध्येय निश्चित करून यशाच्या दिशेने वाटचाल करावी असा संदेश देण्यात आला। टॉवर बगीचातील विशाल डोमखाली झालेल्या या समाज मेळाव्यास समाज बांधवांची मोठी उपस्थिती लाभली। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णासाहेब खेमनार, प्राध्यापक डॉक्टर संदीप खताळ, अशोक भाऊ गिळे, मोहित कोळपे, राकेश खेमनार, विनोद शेंडगे, अमोल पुकळे, रमेश उघडे, हेमंत मदने, दीपक खताळ, युवराज हटकर, प्रकाश खरात, कैलास होगले, मुकेश थोरात यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि समाज विकासाचा संदेश देत धनगर समाजाच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन घडविले। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। अहिल्याबाई ने हम महिलाओं के लिए क्या क्या करके गए, क्योंकि पुरुषों की संख्या मुझे कम दिख रही, महिलाओं की ज्यादा है। पुरुषों को खाने की गाड़ी हो जाएगी। मैं आज आप सभी लोगों को खूब खूब शुभेच्छा देना चाहूंगी। अभी आपका ज़्यादा समय नहीं लेना चाहूँगी क्योंकि मुझे भी यहाँ पर आने के लिए टाइम हुआ। मैं सबसे पहले आपसे माफ़ी चाहूँगी और आप सभी लोगों को मालूम है कि अहिल्या बाई ने अपने लिए क्या क्या नहीं किया। उन्होंने धर्मस्थल बनाए। गेल्या 15 वर्षापासून आम्ही या ठिकाणी कुटुंब मेळाव्याचे आयोजन करत असतो। तर यावर्षी कुटुंब मेळावा आणि समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि काही मान्यवरांची निवड झालेली होती। त्यांचा सन्मान समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केला। या ठिकाणी कुटुंब मेळावा घेण्याचं कारण एकच आहे की पुरुष मंडळी कुठेही भेटत असतात, एकत्र येत असतात, परंतु परिवारातल्या महिलांनाही एक समाजातील महिलांशी ओळख व्हावी म्हणून महिलांना या ठिकाणी एकमेकांच्या परिचयासाठी हा कुटुंब मेळाव्याचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं जातं। या कुटुंब मेळाव्यामध्ये आम्ही आदर्श माता पुरस्कार असेल, विद्यार्थ्यांचे सत्कार असेल, जे गुणगौरव असतील असे विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो। इथून पुढे हे कार्यक्रम मोठ्या संख्येने आम्ही घेऊ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्ताने जो कुटुंब मेळावा जो आयोजित केला आहे तो आज आमच्या धुळे जिल्हा धनगर समाजातर्फे आणि ह्या धुळे जिल्हा धनगर समाजातर्फे 3 नगरसेवक तसेच आमचे महापौर ताई आणि आमदार अनुपभाई अग्रवाल यांचा सत्कार करून आज आम्ही कुटुंब मेळावा जाहीर करण्यात आला आहे।